कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या कमला महाविद्यालय परिसरातून सुशील जवळकेकर यांची दुचाकी 3 मार्च रोजी चोरीस गेली होती. राजारामपुरी पोलिसांना सुशील जवळकेकर यांच्या चोरीच्या दुचाकीचा शोध घेताना जवळपास 135 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर रांगोळी इथं राहणाऱ्या राहुल बंडोपंत मोरे यानं जवळकेकर यांची दुचाकीची चोरी केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी मोरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं 4 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. मोरे यानं चोरी केलेल्या दुचाकीचे स्पेअर पार्ट खुले करून ते शेतात ठेवले होते, तर काही स्पेअर पार्ट शेतातील विहिरीत टाकले होते. पोलिसांनी राहुल मोरे याच्याकडून कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाणे, विश्रामबाग, सांगली ग्रामीण आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी 1 अशा 4 दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या 4 दुचाकींचे 85,000 रुपयांचे सुट्टे स्पेअर पार्ट्स जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, अंमलदार संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, नितीश बागडे, अमोल पाटील, संदीप निळपणकर, गंगाराम पाटील या सर्वांनी मिळून केली आहे.